ज्ञानाला चालना देणं वगैरे हा प्रकार आहे. मगाशी आपण म्हणालात की त्याला स्कोप वगैरे, पण मुळामध्ये पालकसुद्धा मुलांना सायन्सला घालताना, सायन्स फॅकल्टीला की तू इंजिनियर किंवा डॉक्टर करायचं आहे म्हणून ते हे करतात. म्हणजे अगदी तिथं 8वी-9वीपासून सुरुवात आहे, तुला सायन्सला जायचं आहे कारण इंजिनियर व्हायचं आहे किंवा डॉक्टर व्हायचं आहे. तर पालकही सांगत नाहीत मुलांना किंवा तुला काहीतरी संशोधन करायचं आहे पुढे किंवा शास्त्रज्ञ व्हायचं आहे. तर असं पालकांना सुद्धा का वाटतं, म्हणजे ती मानसिकता का, म्हणजे पुढं कुठेतरी ही व्यवस्था जी आपली आहे भारतातली, तर त्याला कुठं सपोर्ट करणारी व्यवस्था नाही. म्हणजे इंजिनियर झाला, डॉक्टर झाला की त्याला लगेच अर्निंग सुरू होतं. तसा बाबा तू पुढं काय शास्त्रज्ञ म्हणून संशोधन करत राहिलास तर उद्या तुझ्या कमाईचं काय, ही जी काय एक अनिश्चितता आहे ते सुद्धा ह्याला काही कारणीभूत आहे का, ही सगळ्या मानसिकतेला? मग अशी म्हटलं कारण हे बऱ्याचदा माहितीचा अभाव आहे. तर उदाहरणार्थ तुम्ही जर BSc झाल्यावरती तुम्ही BSc पण सोडून द्या, सध्या तर आता या आयसर नावाच्या संस्था सुरू आहेत, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च. आता पुण्यामध्ये आहे, मोहालीमध्ये आहे, कलकत्त्याला काही आता सुरू झाल्यात, बऱ्याच वाढतील. इथे तुम्ही 12वी नंतर सायन्ससाठी जॉईन होऊ शकता की 5% MScचा कार्यक्रम असतो आणि ऑलरेडी याच वेळी तुम्हाला शिष्यवृत्ती मिळू शकते. ते काम इट्स लाईक ऑलमोस्ट लाईक अ सॅलरी. BSc नंतर जेव्हा तुम्ही कुठल्या इन्स्टिट्यूटमध्ये PhDसाठी ॲडमिशन घेता रिसर्चसाठी, तुम्ही घेऊ शकता BSc नंतरसुद्धा, तेव्हा पण तुम्हाला रेग्युलर स्टायपेंड असतो, रेग्युलर सॅलरी असते. त्यामुळे जरी हे खरं असलं की तुम्हाला प्रोफेशनल सायंटिस्ट बनण्यासाठी थोडा अधिक वेळ लागतो, कारण तुम्ही BSc करणार, MSc करणार, PhD करणार, थोडा रिसर्च करणार, मग तुम्हाला जॉब मिळणार. हा इन्क्युबेशन पिरियड बराच जास्त आहे. याचा अर्थ असा नाही की तुम्ही या सगळ्या काळामध्ये तुम्ही कोणत्याही सॅलरी पे विना असता. हा जो पे असतो तो पुरेसा पे असतो, इनफॅक्ट बराच पे असतो, त्याच्या लेवल्स वगैरे पण बऱ्याच चांगल्या आहेत. हे पालकांना माहीत नसतं. दुसरी गोष्ट अशी आहे की जी आता झालेली आहे की पूर्वी काय व्हायचं, पूर्वी मी 20 वर्षांपूर्वी म्हणायचं की जग बदलण्याचा स्पीड कमी होता. 10 वर्ष 15 वर्षामध्ये जग फार बदलायचं नाही, सुरू राहायचं. आता असं होतं की जग 5 वर्षामध्ये बदलतं. कोणत्या गोष्टी इंटरेस्टिंग आहेत हे पटकन 5 वर्षामध्ये बदलतं. संधी ज्या आज नाहीत त्या तुम्हाला 5 वर्षांनी उपलब्ध होतात. आणि होतं असं की मग बऱ्याचदा पालकाच्या मनामध्ये 25 वर्षांपूर्वीचं त्याचं जग असतं की त्यावेळी काय होतं. मग तुम्हाला असं झालं बाबा की तू विज्ञान केलंस तर काय तुला फार संधी वगैरे का नाही. हां, तर इथे जबाबदारी मुलाची पण पडते की मुलांनी माहिती करून घेतली आणि पालकाच्या दबाव टाकला तर तो फार होतं. मला जे विद्यार्थी मिळतात त्यांचा बराच मोठा स्पेक्ट्रम असतो. म्हणजे बरेच चांगले विद्यार्थी की ज्यांना विज्ञान करायचं असे पण मिळतात. ही चांगली गोष्ट आहे. उदाहरणार्थ ते कदाचित माहिती अधिक मिळाल्यामुळे असेल की आजची पिढी पण थोडी जास्त ॲग्रेसिव्ह आहे. म्हणजे आजकालची मुलं पालकांना सांगतात की नाही मला हे करायचं आणि हेच करायचं. तर त्यामुळे हा एक सेक्शन जो आहे तो पण आहे चांगल्यापैकी सेक्शन. तर शेवटी असं असतं, उदाहरणार्थ तुम्ही असं म्हणू शकत नाही की मला जी मुलं उदाहरण इंजिनिअरिंगला गेली असेल त्यातले सगळे जर चांगले इंजिनियर होते, नाही, त्याच्यामध्ये अर्धे चांगले होतील, अर्धे ठीकठाक होतील. सायन्समध्ये पण तसंच आहे. तुम्ही सायन्स करता त्याच्यामध्ये अर्धे लोक चांगले सायंटिस्ट होतात, अर्धे लोक ठीकठाक होतात. पण हा स्पेक्ट्रम सगळीकडे असणार आहे. त्या चांगल्या लोकांना हेरणं हा त्याचा मुख्य. तर तुम्ही जे बोललात तशी मला वाटतं एक इन्स्पायर नावाची एक कार्यक्रम सुरू झाला होता आणि एक किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजना हा एक कार्यक्रम सुरू होता. हे दोन्ही कार्यक्रम सध्या सुरू आहेत. नंतर एक इंडियन अकॅडमी ऑफ सायन्सेसचा पण एक समर इंटर्नशिप हा प्रकार आहे आणि TIFR एक NIUS कार्यक्रम करतो की नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अंडर ग्रॅज्युएट स्टडीज. हे असं करतात की तुम्ही BScला गेला असाल तर तुम्हाला 6 सुट्ट्या असतात. दिवाळी समर या 6 सुट्ट्यामध्ये तुम्ही एखाद्या विज्ञान संस्थेमध्ये जाऊन तिकडे रिसर्च करायचा, सुरू करायचा. आणि असे उपक्रम बऱ्याच ठिकाणी सुरू झालेले आहेत. त्यामुळे आता आमच्याकडे समरमध्ये म्हणा, विशेषतः समरमध्ये किंवा डिसेंबरमध्ये म्हणा, बरेच विद्यार्थी हे रिसर्च करण्यासाठी येतात. त्यामुळे आता मला वाटतं BScच्या पहिल्या वर्षापासून मुलांना रिसर्चला एक्सपोजर मिळू शकतं. यासाठी मला वाटतं काय निवड केली जाते इन्स्पायरद्वारा म्हणा, KVPद्वारा म्हणा.